आपल्या सगळ्यांना विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो। या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज युगराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज यांनी श्रद्धा सुपर आणि सत्ता मालिक मंत्र हा सगळ्या जगाला दिलेला आहे। त्या शिर्डी जवळ रोई या ठिकाणाहून ही दिंडी कोलार भगवती क्षेत्र या ठिकाणी आलेले आहे, ज्या ठिकाणी 3.5 शक्तिपीठांचं एकत्रीकरण आहे। अशा पवित्र तीर्थक्षेत्री आमचे मित्र आणि नगर जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष सन्माननीय श्री श्यामभाऊ गोसावी यांच्या घरी ही दिंडी आम्ही सगळे मंडळी घेऊन चाललेलो आहोत। आमच्या सगळ्या माता माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळे वारकरी बांधव या दिंडीमध्ये विठुरायाच्या भजनामध्ये दंग झालेले आहेत आणि ज्यावेळेस तुकोबाराया माऊली ज्ञानेश्वरांचा गजर होतो त्यावेळेस तो आनंद काही वेगळाच असतो। आज या ठिकाणी SRBच्या न्यूजच्या माध्यमातून हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। अतिशय सुंदर अशी ही दिंडी आहे। या दिंडीला आज एकादशी आहे, आज भागवत एकादशी आहे आणि भागवत एकादशी हा योगयोग आहे। या एकादशीच्या दिवशी या ठिकाणी सन्माननीय श्री श्यामभाऊ गोसावी यांच्या घरी ही दिंडी येत असताना सगळे वारकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे कोलारकरांच्या वतीने। वातावरण आहे, निसर्गाने थोडीशी साथ आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, सगळी उघडीप आहे आणि छान रम्य सायंकाळी ही दिंडी या विठुरायाच्या नामघोषामध्ये आता घराकडे आम्ही प्रस्थान करत आहोत। लकीर बदल जाती है, माथे पे लिखी हुई लकीर बदल जाती है, सुख दुख काटल है लेकिन उसकी तस्वीर बदल जाती है। हजारों फूल लगते हैं एक माला बनाने के लिए, हजारों दीप लगते हैं एक आरती सजाने के लिए, लेकिन एक सद्गुरु साईनाथ का पे जिंदगी को जन्नत बनाने के लिए। त्या दत्तप्रभूंचा साक्षात अवतार असलेल्या शिर्डीच्या साईनाथांच्या या जवळच्याच भूमीतून ज्या ठिकाणी बाबांचे पाय लागलेले आहेत अशी ही दिंडी या ठिकाणी आज घराकडे प्रयाण करत आहे आणि खूप आनंद सोहळा हा दिंडीचा असतो। अनेक माता माऊली भगिनी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आणि एक पुत्र पण आपण बघत आहोत, त्या ठिकाणी एक श्वान सुद्धा या दिंडी करता प्रस्थान करत आहे। याच्यापेक्षा अजून आनंद काय म्हणावा, तो निश्चितपणे तो एक पवित्र आत्मा या ठिकाणी आहे की जो सुद्धा विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे। आणि म्हणून जे काही आता आषाढी एकादशी इथे येणार आहे त्या आषाढी एकादशीला सगळी जनार्दन स्वामी श्री क्षेत्र रोई शिर्डी ते क्षेत्र पंढरपूर भव्य पायदिंडी सोहळा या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी गोसावी परिवाराच्या वतीने होत आहे। विनेकरी त्यांचं आपण या ठिकाणी पाय धुवून आणि त्यांचं औक्षण करून आपण या माऊलींचं स्वागत करत आहोत। ही भारतीय संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणून म्हटलं जातं की भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं दैवत नाही, पंढरीसारखं तीर्थक्षेत्र नाही, विठुरायासारखा देव नाही, ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबारायासारखे संत नाही आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच आज कोलार भगवती सारख्या 3.5 शक्तिपीठाचं एकत्रीकरण असलेल्या या भगवती नगरीमध्ये कोल्हार नगरीमध्ये या दिंड्याचं आपण भव्य स्वागत करत आहोत। रोई शिर्डीपासून ते तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी ही नगरी जात आहे। आधी रचिली पंढरी नगरी मग रचिली वैकुंठ नगरी असं म्हटलं जातं आणि म्हणून या खास आई वडिलांची सेवा करत असताना जगाचा नियंता या पंढरी क्षेत्रामध्ये आला आणि जेव्हा साक्षात देव आलेला असताना सुद्धा आई वडिलांची सेवा प्रथम मानली आणि जवळच असलेली वीट या विठुरायाला उभी राहण्याकरता दिली आणि त्या विठुरावरती उभा राहा। गेल्या 28 युगापासून हा विठुराया भक्तांची या ठिकाणी आतुरतेने वाट बघत असतो आषाढी एकादशीला। आणि जय 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 संत हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय, संत कवी महिपती महाराज की जय जय, वरती पते हर हर महादेव। संत कवी महिपती महाराजांचे सुद्धा खूप महत्व आहे। 284 पेक्षा जास्त संतांचं चरित्र संत कवी महिपती महाराजांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच क्षेत्राजवळून ही पंढरीची नगरी या ठिकाणी ही दिंडी जात असताना आज मुक्कामी श्यामभाऊ गोसावी यांच्या घरी आहे। हा आनंद सोहळा दरवर्षीपणे आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि आज मुक्काम या दिंडीचा या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे
या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात विठुरायाची सेवा आहे असं म्हटलं जातं. जे का रंजले गांजले त्याच म्हणे जो आपले तुझी साधू ओळखावा देवते तेच जाणावा. आणि म्हणून या माता माऊली ध्यान भान हरपून वन वारा पाऊस कशाची तमान बाळगता हा वारकरी संप्रदाय एका अनामिक ओढीनं पंढरीकडे जात असतो. आणि आपण सर्वजण त्यांचं क्षेत्र आपण या ठिकाणी करत असतो. आणि म्हणूनच आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सगळ्यांना खूप आनंदाची अशी गोष्ट आहे. आणि आज खूप आनंद सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. खूप छान असं वातावरण आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अगोदरच भगवती मातेचा आशीर्वाद आणि त्यांची ऊर्जा या माऊलीची इथे आहेच. परंतु आज विठुरायाच्या नामघोषाने, बाबांच्या सद्गुरू साईनाथांच्या नामघोषाने, त्यानंतर माऊलींच्या आणि तुकोबरायांच्या नामघोषाने हा आनंद सोहळा अजूनच रंगतदार झालेला आहे. आणि म्हणूनच आज संत कवी महिपती महाराजांच्या ही वस्तीवनं पुणीत झालेली भीमा आहे की सगळ्यात ज्या दिंड्या आहे महाराष्ट्रातील या दिंड्या विठुरायाच्या दर्शनाकरता जातात. परंतु संत कवी महिपती महाराजांची दिंडी ही विठुरायाला निमंत्रण देण्याकरता जाते. आणि द्वादशीला साक्षात विठुराया 5 दिवस या ठिकाणी येत असतो महिपती महाराजांना आणि आपल्या सगळ्यांना दर्शन देण्याकरता. म्हणून आनंद सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. गोसावी परिवाराचे जे काही सदस्य आहे त्यांनी आपल्या शरीरावरती ही तुळस जी काय आहे अतिशय पवित्र मानला जाते त्या डोक्यावरती घेऊन या माऊलींचं आणि या दिंडीचं आपण स्वागत करतो. स्वतः श्याम भाऊ गोसावी कुठल्याही दिंडीचं वैशिष्ट्य असतं मंडळी. त्या दिंडीमध्ये शक्यतो कोणी कोणाचं नातेवाईक नसतं. भगवती माते की जय, पंढरीनाथ भगवान की जय, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माते की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, पार्वती पते हर हर महादेव. तुका झालाच आहे कळस. आणि ही संस्कृती आहे आपल्या या महाराष्ट्राची. दिंडी म्हणजे हा एक आनंद सोहळा आहे जो विठुरायाच्या भेटीसाठी सगळे वारकरी अतिशय आसुसलेले असतात. पर्यंत आपण बघत आहोत या ज्ञानेश्वर माऊली तुकोबरायांच्या गजरामध्ये ही सगळी मंडळी या वारीचा आनंद घेत आहेत. आणि हा आनंद सोहळा अद्वितीय अवर्णनीय असा आहे. आणि म्हणूनच पाऊले चालती पंढरीची वाट ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला ते कळस. आणि म्हणूनच तुकोबराय असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, हे आमचे एक हृदयस्थान आहे, आदराचं स्थान आहे. आणि म्हणूनच आजच्या या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस या पंढरी तीर्थक्षेत्री दिंड्या अनेक दिंडीत असतात. त्यापैकी उक्कडगावहून आलेली ही रुई श्री क्षेत्र रुई पासून आलेली दिंडी सद्गुरू साईनाथांच्या जवळच रुई गाव आहे त्या ठिकाणून आलेली ही दिंडी आहे. आणि या दिंडीमध्ये खंडोबा स्वरूप असलेलं श्वान सुद्धा या ठिकाणी सामील झालेला आहे. आणि ही एक अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. आणि म्हणूनच हा छोटे छोटे मुले असतील, आमच्या माता माऊली असतील, या सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. तर वारकरी बांधव या ठिकाणी तुकोबराय आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरानं हे सुंदर पवित्र भक्तिमय वातावरण आहे, यात शंकाच नाही. आणि म्हणूनच आपली भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ समजली जाते. आणि म्हणूनच ये देश है अलबेलों का, मतवाले यहाँ पर रहते हैं, दुनिया में सिर्फ हामी है जो मुल्क कमा देते हैं. आणि म्हणूनच या भारत आजी रचिली पंढरी नगरी मग रचिली वैकुंठ नगरी असे म्हटलं जाते. म्हणूनच ज्या भक्त पुंडलेखानी आई वडिलांची सेवा केली त्या आई वडिलांच्या सेवेमुळेच जगाचा नियंता विठुराया त्या ठिकाणी आलेला आहे. आणि गेली 28 युगापासून म्हणून आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ मानली जाते. म्हणूनच आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती असेल
आपल्या घरामध्ये जर आपले आई वडील असतील त्यांच्यावर नितांत प्रेम करा, त्यांना जीव लावा. हा एक संदेश या ठिकाणी भक्त पुंडलिकांनी आपल्याला दिलेला आहे. आणि जगाचं नियंत्रण त्याला भेटायला आई वडिलांची सेवा प्रथम मानली आणि या जगाच्या नियंत्याला विठुरायाला उभं राहण्याकरता एक वीट दिली. आणि तेव्हापासून हा विठुराया गेली 28 युगापासून भक्तांची आतुरतेने या पंढरी नगरीमध्ये आषाढी एकादशीला वाट बघत असतो. आणि भक्तांची मांदियाळी या पंढरी तीर्थक्षेत्री जात असतात. कुणी कोणाचे नातेवाईक नाही, कुणा कोणाचा संबंध नाही, परंतु कुठलाच वाद विवाद न करता एकमेकांची काळजी घेत एकमेकांवरती प्रेम करत ही सगळी मंडळी पंढरीकडे आगेकूच करत असतात. आज या ठिकाणी श्री क्षेत्र कोल्हार भगवती हे 3.5 शक्तीपीठांचं एकत्रीकरण आहे. माहूरची रेणुका माऊली, कोल्हापूरची महालक्ष्मी, महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि अर्धशक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी या सर्व क्षेत्रांचं एकत्रीकरण म्हणजे कोल्हार भगवती, कोल्हाळेश्वर असं म्हटलं जातं. या कोल्हाळेश्वरचं अपभ्रंश होऊनच पुराणामध्ये सुद्धा या गावात उल्लेख आहे. हे सुद्धा अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. म्हणून निश्चितपणे आई भगवतीला सुद्धा हा आनंद झाला असेल. आणि फुगडी जी काही परंपरा आहे आपली भारतीय मराठी संस्कृती आहे, मराठमोळी संस्कृती आहे, या मराठमोळ्या संस्कृतीच्या वातावरणामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपण या दिंडी सोहळ्याचा आणि या फुगड्यांचा आनंद या ठिकाणी घेत आहोत. आता जे काही पारंपरिक वाद्य आहेत शंभळवरती ही सगळी मंडळी आनंद सोहळा घेत आहेत. आणि आमचे श्यामभाऊ गोसावी आणि त्यांचा परिवार दरवर्षीप्रमाणे गेली कित्येक वर्षापासून या दिंडीची सेवा करतात. पारंपरिक जे आपलं शंभर वाद्य आहे या वाद्यावरती आमच्या भगिनी फुगडीचा आनंद घेत आहेत. अनेक वारकरी या ठिकाणी या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. आणि हा भक्ती सोहळा याचा जरा आपण अनुभव होता. आणि हा सोहळा क्या बात आहे. हा आनंद सोहळा खऱ्या अर्थानं एक अवर्णनीय आहे. आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये म्हणजे आपण आनंद विसरलोय. परंतु ज्यावेळेस जून महिना सुरू होतो, दिंड्या या पंढरीकडे आगेकूच करत असतात, त्यावेळेस हे भक्तिमय वातावरण आपल्याला सगळं काय विसरायला लागतं. आणि म्हणून संसाराला विसरून संसाराची कुठलीही चिंता न करता हा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या भेटीसाठी आसुलेला असतो. आणि जवळजवळ मला असं वाटतं की माझ्या अंदाजानुसार 15 ते 20 लाख भाविक या पंढरी नगरीमध्ये येत असतात. आणि हा अन्न सोहळा साजरा करत असतात. त्या ठिकाणी फक्त वैष्णवांची मांदियाळी असते. खेळ मांडियेला वाळवंटी बाई असं म्हटलं बरोबर आहे. फुगडी ही जी काही परंपरा आहे मराठी परंपरा, त्यामुळे बरोबर आमच्या वहिनी साहेब सुरेखाजी गोसावी त्यांच्या समोर फुगडी खेळतायत. हा आनंद सोहळा आपण संबळवरती एक पारंपरिक वाद्य आहे तर ते आपण अनुभवत आहोत. अनेक वारकरी टाळांच्या आणि मृदुंगाच्या गजरामध्ये या दिंडीचा आनंद घेतात. क्या
ओके तुळशी आहे छोकरी एक तुळस एक नाही बरं तुळस घेऊन इथं उभ्या राहू घे तुळस घेऊन डोक्यावर घे ए तू इथं उभी राह ग माझ्या बशी मध्ये नको उभी राहू जाता पंढरीशी सुख वाटे जीवा शिर्डी माझे पंढरपुरा साईबाबा हे सर्वांत दैवत त्याप्रमाणे श्री शिवसाई जनार्दन स्वामी श्री क्षेत्र रुई ते शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी भव्य पायदिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे निघाल्यानंतर शनिवार दिनांक 21/6/2025 रोजी मंगळवार दिनांक 7/7/2025 रोजी पर्यंत आयोजित केला आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी तन मन धनाने या पायदिंडी सोहळ्याचे सहभागी व्हावे असे या ठिकाणी या दिंडी चालकांनी आवाहन केले होते। आवाहन करत असताना या ठिकाणी हा दिंडी सोहळा माझ्या इथे आल्यानंतर स्वागत करणे माझं कर्तव्य होते। कोलार भगवतीपूर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर माता भगवतीच्या समोर त्यांनी हरिपाठ करून भगवती मातेचे 3.5 शक्तिपीठाचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी माझ्या वस्तीवर भगवती देवीच्या मंदिराच्या मागेच ते सालाबाद प्रमाणे माझ्याकडे येत असतात। त्यांचं स्वागत करणे हे आमचं सर्व कुटुंबाचं कर्तव्य असल्यामुळे या ठिकाणी संयोजक जे आहेत हरिभक्त परायण रमेश दादा गागरे रुईकर, त्याचप्रमाणे दिंडी चालक हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज शिंदे, त्याचप्रमाणे उक्कडगाव देवीचे हरिभक्त परायण प्रद्युम्य महाराज लोकने, बाल कीर्तनकार आळंदी देवाची, त्याचप्रमाणे कोकमठाण हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज सुराशे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण अश्विनी दे तांबे, हरिभक्त पारायण सुरेखाताई टेके, हरिभक्त पारायण मीराताई वागचौरे, हरिभक्त पारायण आशाताई भारती, हरिभक्त पारायण कविताताई साबळे, विनेकरी हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज शिंदे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज निकम, हरिभक्त पारायण श्रीरंग कहांडळ असं हे नियोजन होत असताना या ठिकाणी सर्वांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे चोपदार भिकाजी वाबळे पाटील, त्याचप्रमाणे भीमाजी वाबळे पाटील, रमेश कामटे, मुरगुंदाचार्य हरिभक्त पारायण पंचमेळे भानदास वाबळे, अण्णासाहेब वाळुंज, राजू भाऊ वाबळे, सुरेश भडांगे महिला भजनी मंडळ हरिभक्त पारायण कुसुमताई जाधव, अलकाताई आपताळे, जुन्नर भोसलेताई, इंगळेताई, त्याचप्रमाणे शकुंतला ताई साठे, कापशे ताई, सोमाशे ताई, सुरेखा निकमताई, जिजाबाई शिंदे, यमुनाबाई कामटे अशी सर्वांची नावं घेतली तेवढी कमी आहे। या ठिकाणी हा सुंदर असा दिंडी सोहळा कोलार भगवतीपूरमध्ये आगमन झाल्यानंतर सालाबाद प्रमाणे खूप वर्षापासून माझ्याकडे येत आहेत। त्यांनी जशी या ठिकाणी रुई ते पंढरपूर पर्यंत दिंडी सुरुवात केली होती तेव्हा माझी पंगत त्यांनी स्वीकारली होती। माझ्याकडे रमेश महाराज आल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी कोलार घेतलं। कोलार मध्ये आल्यानंतर माझं त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की शांभू आपल्याकडे आम्ही सालाबाद प्रमाणे येत जाणार आहेत, आपण महाभोजनाचं आयोजन केलं तर स्वीकारताल का? तर मी मोठ्या मनाने हो म्हटलं, कारण वारकरी हा भक्तीचा रस आहे आणि वारकरी संप्रदायाचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे। कारण रुई हे गावामध्ये आमची बहीण दिलेली आहे विमलताई भारती, दुधेश्वर भारतींना, आणि आमचे मोठे बंधू संपत बाबा हे त्या ठिकाणी राहतात, असा माझा परिवार त्या ठिकाणी असल्यामुळं त्यातील सर्व मंडळी या ठिकाणी आल्यानंतर ही नातेवाईकच आहेत आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व धर्मीय बांधव आमच्या हिंदू धर्माचं पालन करणारे सर्व वारकरी आहेत। आणि हे वारकरी ज्याप्रमाणे रुईवरून निघाल्यानंतर पंढरपूरने सुखरूप जावे अशी प्रार्थना आम्ही नेहमी करत असतो। ही प्रार्थना होत असताना आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख
त्या ठिकाणी आताचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वारकऱ्यांसाठी खूप मोठी सेवा या ठिकाणी केलेली आहे। कारण वारकऱ्यांचा विमा योजना, इतरही सुविधा पंढरपूरमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे रुग्णवाहिका आणि त्यांचं दुखणं पाहणं काय असेल ते पाहण्याची जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। परंतु याही व्यतिरिक्त आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील जलसंपदा मंत्री हेही चांगल्या प्रकारे योगदान देऊन या भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असल्यामुळे आपल्या प्रवरा परिसराचं ते मोठं नाव आहे आणि या ठिकाणी सालाबाद प्रमाणे तेही या ठिकाणी आपल्या सर्व दिंडी भाविकांना मदत करत असतात। मागच्या वर्षी या ठिकाणी सर्वांचं स्वागत होत असताना आदरणीय डॉक्टर सुजाता विखे पाटील यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आल्या होत्या आपल्या स्वागतासाठी। आज काहीतरी कारणामुळे त्यांना येऊ शकले नाही, तरी देखील आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या स्वागतात सज्ज आहोत। यामध्ये SRB न्यूजचे संपादक संतोष दादा बोर्डे असतील, त्यांचे पिताश्री रम्मा शेठ असतील, त्याचप्रमाणे लक्ष्मणराव बेनगर असतील, आमचे बंधू भानदास पाटील दळे असतील, परत या ठिकाणी राजेशी बनसरे जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचलित आहेत आपल्या नावाने, असे सर्वांनी आम्ही मिळून स्वागत केलेलं आहे। विशेषतः वीर बजरंग तालीम मंडळ, त्याचप्रमाणे भगवती माता उद्योग समूह असे सर्व तरुण कार्यकर्ते याच्यामध्ये या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज झालेले असतात। म्हणून या ठिकाणी वारकऱ्यांना आनंद मिळतो। आम्हाला आल्यानंतर या ठिकाणी सुंदर असा हरिपाठ झालेला आहे, गणगवळण झालेले आहे आणि या ठिकाणी या रथाची सेवा होऊन आरती होणार आहे। त्याचप्रमाणे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज हे या ठिकाणी प्रवचन कीर्तनही करणार आहेत आणि यानंतर महाप्रसाद म्हणून आजची एकादशीचा योग हा माझ्या दारामध्ये या भजनी मंडळाला आणि या वारकऱ्यांना साबुदाण्याची खिचडी भगर असा सुंदर असा महाभोजनाचं आयोजन मी केलेलं आहे। म्हणून त्यांना विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी सुंदर असं जेवण करून महाप्रसाद घेऊन खिचडीचा लाभ घ्यावा आणि मस्तपैकी आराम करावा, आपला थकवा दूर हो आणि याच प्रकारे तुम्ही सुखरूप पायी जाऊन निरोगी सर्व जण परत आपापल्या घरी पांडुरंगाला आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुख शांती लाभो। त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरी आनंदाने संपूर्ण वर्ष राहो, निरोगी सर्व राहो आणि पुढच्या वर्षी परत माझ्या घरी आपण यावं अशी या ठिकाणी सर्वांना नम्र विनंती करतो आणि आपल्याला पुढच्या आगमनासाठी भावी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रुई ते शिर्डी क्षेत्र पंढरपूर पायीदिंडी सोहळा, या पायीदिंडी सोहळ्याचं आजच्या दुसऱ्या दिवसाची मुक्कामाची सेवा हरिभक्त परायण श्यामभाऊ गोसावी यांनी उत्कृष्ट प्रतीची अशी सेवा आपल्या सर्वांसाठी केलेली आहे। खरं सांगायला मला तर इतका काही आनंद वाटतो। जनार्दन स्वामींची पहिल्या वर्षी आम्ही दिंडी चालू केली आणि पहिलीच पंगत श्यामभाऊकडे आलो आणि इथून पुढेच आम्ही पंढरपूरला गेलो आणि भाऊनी सांगित कुठलेही आडेवेडे न घेता कितीही लोक येऊ द्या, 1000, 2000, 5000, आणि भाऊ म्हणे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला कुठलाही परत फोन करायचा नाही, ही दिंडी अखंडपणे चालू राहिली पाहिजे आणि युवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने आपल्या दिंडीचा कळस झालेला आहे। महाराज पहिल्या वर्षी 65 लोक होते, त्याच्यानंतर 150 लोक झाले, आज 250 ते 300 लोक आपल्या दिंडीमध्ये आहेत आणि विशेष मला सांगावंसं वाटतं नगर, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यातले लोक या दिंडीमध्ये गुण्या गोविंदाने एकोप्याने वागतात आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अजिबात कुठेही गेले या इथं जर पंगत असेल तर आमचे वारकरी सगळे सकाळी कचरा वगैरे सगळे साफ करून मगच निघतात। याचं कारण सांगतो, स्वच्छता असेल तर तुमचं आरोग्य सुंदर स्वच्छ राहील आणि या उक्तीप्रमाणे शासनाची स्कीम आहे। भाऊनं सांगितलं आता तुम्हाला मेडिकल असेल, दवाखाना असेल आणि शुद्ध पाणी। रात्री शिवसाहेब आले होते शांभू राहत्याला आणि त्यांनी सांगितली कुठलीही सुविधा तुम्हाला जर कमी पडली तर माझ्याकडे 25 नंबर दिले त्यांनी सोलापूरपर्यंत। आपल्या वारकऱ्यांसाठी एवढं काही हे सरकार आपली देखभाल करण्यासाठी सज्ज आहे। म्हणून परत एकदा श्यामभाऊला मी
या परमेश्वराने 100 वर्ष आयुष्य देवो अशी मी त्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या अन्नदाते श्यामभाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि एक आपल्या पालखीचा प्रसाद म्हणून श्यामभाऊ गोसावी यांना शिंदे माऊली शाल आणि श्रीफळ अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आजचा जो सन्मान सोहळा आहे हा सहपत्नीक मी स्वीकारणार आहे. कारण आजचा जो विशेष जो भोजनाचं आयोजन केलेलं आहे, प्रत्येक वर्षी बाजरीची भाकरी, आमटी, शिरा आणि भात असतो, लिंबू असतं. पण ह्या वेळेस एकादशी योगायोगाने आल्यामुळं आजचा जो महाप्रसाद आहे 5व्या वर्षानंतर हा एकादशीचा योग जुळून आलेला आहे. 5 वर्षापूर्वी या ठिकाणी असा योग जुळून आला होता आणि त्याही ठिकाणी मला साबुदाण्याच्या खिचडीचा आनंद घेऊन त्यांना त्या ठिकाणी प्रसाद वाटण्यात आला होता. परंतु विशेष म्हणजे आज आमच्या घराने या ठिकाणी कुठलाही कारागीर किंवा आचारी लावला नाही. आमच्या धर्मपत्नीने व आमच्या सुनबाईंनी हा पूर्ण स्वयंपाक केलेला आहे. त्यामुळे हा सत्कार माझा नसून आमच्या धर्मपत्नीचा व आमच्या सुनबाई पूजा, दोन्ही पूजा यांचा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आमची नातसून आहे, कल्याणी असेल, दुसरी कल्याणी असेल, अशा दोन्ही सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि हा सन्मान घ्यायचा आहे. कारण मी तर फक्त एक क्रम मात्र आहे, पण खरं योगदान यांचं आहे. कारण सकाळपासून आमची काय गडबड आहे मलाच माहित आहे. ती मला काय बोलते, मी तिला काय सांगतोय आम्हालाच कळतंय. शेवटी मी शेजारी आमचे जे पगारे कुटुंब आहेत त्या वहिनींना सांगायला गेलो की तुम्ही चला लवकर, आता ती कंटाळी, तिला उरकाना लवकर म्हणून त्याही आल्या. असा यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी आपल्या महिला भजनी मंडळाकडून करावा अशी नम्र विनंती करतो. भारतीताई करतील हरिभक्त पारायण आमच्या भगिनी भारतीताई यांनी इकडे यायचंय. कारण रुईमध्ये आमचे बाळासाहेब असतील, त्या ठिकाणी सर्व भारती परिवार असेल, हा आमचा सर्व नातेवाईक परिवार आहेत. या ठिकाणी आमची मंडळी व आमच्या सुनबाई सगळ्यांनी इकडे यायचंय. कल्याणी पूजा, दोन्ही पूजा मी तर बघतो नाम मात्र आहे, पण खरा सोहळा आजचा त्यांनी तुमच्यासाठी साजरा केलेला आहे. मला वाटलं होतं खिचडी करायची सोपं असतं, दरवेळेस घरच्या बाया खिचडी करतात, घरात बनवतात, पण एवढ्या 250-300 लोकांचा खिचडीचा कार्यक्रम करणं सोपं नव्हतं. या इकडं, चला या इकडं सगळ्या. एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादाने ज्याप्रमाणे वारकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान प्रत्येक दिंडीला देण्यात येत आहे, हे आपलं कागदपत्र पूर्ण केल्यानंतर तुम्हालाही चालू झाले असेल ही मला खात्री आहे. मागच्या वर्षी ते पूर्ण न झाल्यामुळं त्या ठिकाणी जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी स्वतः 20,000 रुपये आपल्या दिंडीसाठी अर्पण केले होते. त्या ठिकाणी धनश्री ताई त्या स्वतः घेऊन आल्या होत्या, कारण त्यावेळेस कागदपत्राची पूर्तता नव्हती. पण आपल्या परिसरातली दिंडी आहे आणि ती निर्मुखी जायला नकोय म्हणून आदरणीय नामदार साहेबांनी, आदरणीय माजी खासदार डॉक्टर श्रीराम यांनी आदेश दिला की रुईच्या दिंडीला हे 20,000 रुपये धनश्री ताईंच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी पोच करावे, त्याप्रमाणे त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. आता ह्या वेळेस तुम्हाला आपले आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या योगदानाने, आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मदतीने आपल्याला 20,000 रुपये अनुदान शासनाने चालू केलेलं आहे. ते योग्यरित्या आपल्याला पोहोचत होत आहे हे आम्हाला खात्री आहे. आणि काही अडचणी आल्यास मला फोन केल्यानंतर निश्चित मी तुम्हाला पंढरपूरवरून मदत करील ही या ठिकाणी आश्वासन देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. आशा मनुष्या कृष्णा कुटे भक्ती भाव नैवत्य काटे भरून गेला होता दाता अनहात बदले ओण अन्नाचे सरकारे आपला घेऊन पुरस्कार अरे गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. संत की जय, भगवत माता की जय. महाराज मैपती महाराज की
जाता पंढरीशी सुख लागे जीवा। आज या ठिकाणी लक्ष्मण महाराज शिंदे, हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज शिंदे यांनी या ठिकाणी प्रवचन सेवा अर्पण केलेली आहे। सालाबाद प्रमाणे भगवंताचं नाम आमच्या या दारापुढे झाल्यानंतर निश्चितपणे आम्हाला समाधान लाभतं। आज 3.5 शक्तिपीठ एकत्र असलेलं आपलं कोलार भगवतीपूर गाव, माऊची रेणुका, कोलारची भगवती, तुळजापूरची भवानी आणि वणीची सप्तशृंगी असा 3.5 शक्तिपीठ असलेला महाराष्ट्रातील एक योगायोग म्हणजे आपलं कोलार भगवतीपूर गाव। या ठिकाणी आगमन झाल्यानंतर महाराजांनी प्रवचन रूपी सेवा अर्पण केलेली आहे। यानंतर विनंती असणार आहे की आपण सुंदर असं या ठिकाणी फराळाचं करावं, महाभोजन घ्यावं अशी सर्वांना मी आग्रहाने नम्र विनंती करतो। या ठिकाणी थांबतो, त्यानंतर या ठिकाणी आपण आराम करावा ही माझी विनंती असणार आहे। ओम नमो नारायण। विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उठिशे नूराची, कंठी झळके माळ मुक्ता फुलाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती, दर्शन मात्र नूरजुंदी नूरपुर चढ़ी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ति हो श्रीराज मूर्ति, दर्शन मात्र फणीवर वंदना, सरळ सोंडा वक्र तृंडा त्रिनयन मंगल मूर्ति। ठीक है। सागर कुठे? चला सागर कुठे? सागर सागर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।